मध्ये पाहणार आहोत की महत्वपूर्ण शालेय शिक्षण विभागाने जे निर्णय घेतलेले आहेत ते सेकंड फेज बद्दल. न्यूज बुलेटिन जरी जरी प्राधान्यक्रम नव्याने आलेले आहेत त्याच्या संदर्भात प्रसिद्ध झाला असलं तर त्याच्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होत आहेत की पहिल्यांदा कोणता राऊंड होणार आहे, नंतर कोणता राऊंड होणार आहे, कोणत्या राऊंड मध्ये संधी मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्या राऊंड मधून बाद होणार आहात, विथ इंटरव्ह्यू राऊंड असेल, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड असेल. त्याचबरोबर प्राधान्यक्रम पहिल्यांदा जर तुम्ही लॉक केले असतील तर आता करणं गरजेचं आहे का? किंवा जर तुम्ही आता म्हणजे 6 मे 2025 ते 8 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत जर नाही केले तर मात्र तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मुलाखतीसाठी नियुक्तीसाठी पात्र असणार आहात की अपात्र असणार आहात. अशा बऱ्याच गोष्टीवरती इथे प्रकाश जो टाकण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं अजून एक खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे की कोणतंही बंधन नाही, किती वेळा प्राधान्यक्रम तुम्ही जनरेट करू शकता, कितीही वेळा तुम्ही डिलीट करू शकता, परंतु वेळेतच करायचे आहेत. अतिशय महत्वपूर्ण न्यूज बुलेटिन, अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. न्यूज बुलेटिनची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, पटापट जॉईन करा. आणि हो, सर्वांनी हे लक्षात घ्या की कोणतीही छोटीशी चूक तुमचे खूप मोठं नुकसान करू शकते. त्याच्यामुळे शांत डोक्याने तुम्ही स्वतःची पात्रता काय आहे, पात्रता आय मीन टू से एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्याचबरोबर व्यावसायिक क्वालिफिकेशन, त्याच्यानुसार आलेले प्राधान्यक्रम तुम्हाला बरोबर आहेत का? बरं, जरी बरोबर असले तरी सुद्धा तुम्ही त्या व्यवस्थापनामध्ये, त्या खाजगी संस्थांमध्ये किंवा त्या शैक्षणिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमच्या विषयाची जागा आहे का? तेवढंच नसून तुम्ही जर आरक्षित प्रवर्गातले उमेदवार असाल, रिझर्व्ह कॅटेगरीतले, तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीची तिथे जागा आहे का? या सर्व गोष्टी पाहून शांत डोक्याने मित्रांनो प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत. अशा बऱ्याच माहितीबद्दल आपण डिटेलमध्ये या न्यूज बुलेटिन मध्ये पाहूयात. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण खूप महत्वाचं आहे. कोणतीही चूक करू नका प्रेफरन्सेस जनरेट करताना आणि त्याचबरोबर लॉक करताना. शेवटची संधी शिक्षक होण्याची घालवू नका. जेव्हा 2 मे पर्यंत संधी होती तोपर्यंत जवळपास 9,000च्या जवळपास जाहिराती अपलोड झाल्या होत्या पोर्टलवरती, परंतु जाहिरातीतील काही त्रुटी नुसार जाहिराती अपलोड करण्यासाठी कोर्टाच्या निर्देशानुसार व्यवस्थापनाला सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे जाहिराती आता अपलोड झालेल्या आहेत. पोर्टलवर जाऊन मेन मेन्यू मध्ये जाऊन तुम्ही जाहिरात व्यवस्थित पाहू शकता, त्याचा अभ्यास करा आणि मग मात्र तुम्हाला प्रेफरन्सेस लॉग जनरेट करायची आहेत. याची प्रोसेस सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती व्यवस्थित नक्की पाहायला लवकरच मिळेल. मित्रांनो, आपण पाहतोय की पहिल्यांदा जी सूचना दिलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे की उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करण्याबाबतच्या दिनांक 24/4/2025 व 28/4/2025 सूचनांच्या अवलोकन करायचे आहे. त्याच्यामध्ये थोडेफार बदल लागू राहतील. आता आपण पाहतोय की काही व्यवस्थापनातील दुसरी जी बातमी आहे, शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिराती पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध झाल्यामुळे अशा व्यवस्थापनांचे प्राधान्यक्रम देखील 25/4/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या माहिती जाहिरातीतील क्रमाबाबत पात्र उमेदवारांना उपलब्ध होत आहेत. आता पोर्टलवरती काही व्यवस्थापनाच्या रिक्त जागा आहेत त्या सुद्धा पोर्टलवरती अपलोड झाल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीनेच उमेदवारांना प्राधान्यक्रम अपलोड होणार. त्या जाहिराती कशा पाहता येतील तर उमेदवारांनी पोर्टलवर, वेबसाईटवर, पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती जायचंय. तिथे गेल्यावरती होम पेज वरती डाउनलोड या मेनू मध्ये पाहता येतील. त्याच्यामध्ये मुलाखतीसह आणि मुलाखती विना म्हणजे शिवाय या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध होण्यात आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा आहे ती पहा मित्रांनो. 6 मे 2025 पासून 8 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि या सर्वाच्या ज्या काही 5वा मुद्दा आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता आणि व्यवस्थित शांतपणे हे वाचायचं आहे. चला आपण पाहूया. वाढीव जाहिरातीचे प्राधान्यक्रम प्राप्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की आता बघा काय काय करायचंय. जर तुम्हाला जे नवीन प्राधान्यक्रम आहे ते प्राप्त होण्यासाठी काय काय करायचे, यापूर्वी लॉक केलेले प्राधान्यक्रम अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे. याप्रमाणे तुम्ही प्राधान्यक्रम आता याच्यामध्ये एक प्रश्न असतो की मॅडम 3 वेळा प्राधान्यक्रम ऑलरेडी लॉक केलेले आहेत, अजून मी करू शकता का? तर 100% तुम्ही अजून एकदा अनलॉक करून जे पहिले प्रेफरन्सेस आहेत ते डिलीट करायचे आहेत, नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत आणि असाइन करायचे आहेत प्रेफरन्सेस, नंतर लॉक करायचे आहेत. पहिला मुद्दा. 5व्याच पॉईंट मधला दुसरा मुद्दा आपण पाहूया. ब,
यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहेत मात्र लॉक केलेले आहेत अशा उमेदवारांनी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे आहे. पहिल्यांदा जर जनरेट केले होते परंतु लॉक करता आले नाहीत तरी सुद्धा तुम्ही पहिल्यांदा आलेले प्राधान्यक्रम डिलीट करायचे तर नव्याने पुन्हा लॉक करायचे आहेत. आता मुद्दा पाहूयात की ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम जनरेट केले नाहीत व जाहिरातीनुसार नमूद पदास पात्र असतील तर त्या उमेदवारांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील. अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता येतील. आता प्रथमतः इथे 3 गोष्टी दिलेल्या आहेत. ज्यांनी लॉक केलेले आहेत त्यांनी सुद्धा अनलॉक करायचे आहेत. ज्यांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते परंतु लॉक केले नव्हते त्यांनी सुद्धा करायचे आहेत किंवा आतापर्यंत ज्यांनी प्राधान्यक्रम जनरेटच केले नव्हते त्यांना सुद्धा ते जनरेट करता येतील व लॉक करता येतील. 6वा मुद्दा पाहूया. जनरेट केलेले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून नव्याने जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही. त्यावेळी तुम्ही अनलॉक किती वेळा करू शकता किंवा डिलीट किती वेळा करायचे आहे, लॉक किती वेळा करायचे ह्याला कोणतीही मर्यादा दिली नाही. आपण 2 मे पर्यंत जे प्राधान्यक्रम होते दुसऱ्या टप्प्यातील त्यावेळेस 3च वेळा लॉक करायचे होते. आता यावेळेस सांगितलंय की रात्री 12 वाजेपर्यंत 8 तारखेला तुम्ही किती वेळा अनलॉक करू शकता, किती वेळा जनरेट करू शकता, किती वेळा डिलीट करू शकता. तर आता आपण 7वा मुद्दा आहे. वेबसाईट आहे टॅट 2022 महाराष्ट्र टीचर्स रिक्रुटमेंट .org.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय पूर्ण केलेल्या दुरुस्त केलेल्या प्रमाणित सर्टिफाय केलेल्या उमेदवारांनाच या प्रकारे सहभागी होता येईल. फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल. आता हे लक्षात घे की पहिल्यांदा सेल्फ सर्टिफायची मुदत देण्यात आली होती. ज्यांनी सेल्फ सर्टिफाय फॉर्म केलेला आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत त्यांनाच या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. अन्यथा बाकीच्यांना इथे लॉग इनच दिसणार नाही लॉग इन मेन्यू मध्ये. 8वा मुद्दा आहे की प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रिफरन्सेस जनरेशन 2022 या नावाने होम पेजवर युजर मॅन्युअल या मेन्यू मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर ते युजर मॅन्युअल कशा प्रकारे प्रिफरन्सेस जनरेट करायचे आहेत, लॉक करायचे याचं सुद्धा देण्यात आलेले होम पेज वरती तुम्हाला दिसेल. 9वा मुद्दा आहे की उमेदवार लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रिफरन्सेस या मेन्यूचा वापर करून मुलाखतीसह विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रप्रमाणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल. जनरेट करायचे आहेत, व्यवस्थित जाहिरात बघायची आहे. ज्या विषयासाठी तुम्ही एलिजिबल आहात त्याच विषयासाठी तुम्हाला प्रिफरन्सेस आले आहेत का किंवा ज्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात त्याच वर्गासाठी तुम्हाला प्रिफरन्सेस आले आहेत का की चुकीचे प्रिफरन्सेस आलेले आहेत हे सर्व गोष्टींचं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. 10वा मुद्दा पहा तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की विथ इंटरव्ह्यू राऊंड आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये काय फरक असणार आहे लक्षात घ्या. मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह हे जे राऊंड आहेत पहिल्यांदा जो राऊंड लागणार आहे तो विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे आणि नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे. हे क्लिअरली या न्यूज बुलेटिन मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होतील तेव्हा तुम्हाला प्राधान्य कसं देण्यात येईल तर हे पाहूयात की आपण या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. तथापि मुलाखतीशिवाय इंटरव्ह्यू या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे आता पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे. त्याच्यामुळे या प्रकारातील वरच्या गटासाठी अर्थेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. त्यामुळे पहिल्यांदा जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही वरच्या गटासाठी पात्र असणार आहात. म्हणजे 1 ते 5 साठी जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सेकंड फेज मध्ये सिलेक्शन झालं तर 6 ते 8 साठी 9 ते 12 साठी तुम्ही पात्र असणार आहात, 1 ते 5 साठी नाही. किंवा तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला प्रिफरन्सेस आले होते आणि आता मला संधी का मिळाली नाही. विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू. 11 मुद्दा पाहूया. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/5/2025 ते 8/5/2025 असा कालावधी देण्यात येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समस्या ऐनवेळी होतात त्यामुळे वेळीच प्राधान्यक्रम लॉक करून घ्यायचे आहेत. 12 मुद्दा आहे उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकार सहभागी व्हायचे असल्या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. हे लक्षात घ्या. दोन्ही प्रकारात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला या प्रक्रियेमध्ये सहभागीच व्हायचं आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की 2 मेला मी प्रिफरन्सेस जनरेट करून लॉक केले होते आता मी करणार नाही तर मित्रांनो तुम्ही या प्रक्रियेतून बाद होणार आहात. 13 मुद्दा पाहूया. जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही. ऍज सिंपल ऍज. 14 मुद्दा पाहूयात.
प्राधान्यक्रम जनरेट लॉक करण्यापूर्वी उमेदवाराने स्वतःच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्थानुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. जसं मगाशी मी सांगितलं होतं की तुमचा विषय, तुमची एलिजिबिलिटी, तुम्ही कुठल्या वर्गासाठी पात्र आहात ते सगळं चेक करायचं आहे. त्याच वर्गासाठी जागा आहे का, त्याच कॅटेगरीची जागा आहे का, हम्म, प्राधान्यक्रम असाइन करत असताना ते सुद्धा पाहायचं आहे. काही तांत्रिक अभावीमुळे अपवादात्मक प्रकरणी झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक, व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तिथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवार लॉक करू नयेत. बघा आता हे खूप महत्वाचं आहे. काही वेळा कसं होतं की काही उमेदवारांना बरेच प्रिफरन्सेस आले असतात ज्या विषयासाठी ते पात्र सुद्धा नसतात. बघा पात्रता पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. असे आले तर प्रिफरन्स देऊ नका, कारण तुम्ही तसेही निवडीतून बाद होणार आहात. असे केल्यास परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. 15वर न्यूज बुलेटिन पाहूया. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही जाहिरातीतील पदांची विषयांची संख्या कोणत्याही कारणास्तव कमी होऊ शकते. अशा कमी झालेल्या पदांसाठी विषयासाठी उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांच्या नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी विचार केला जाणार याची उमेदवार नोंद घ्यायची आहे. 15व्या पॉइंट मध्ये अजून एकदा सांगितलेलं आहे की कंपल्सरी पहिले प्राधान्यक्रम आले ते डिलीट करायचे आहेत, पुन्हा जनरेट करायचे आहेत आणि नंतर प्राधान्यक्रम ब्लॉक करायचे आहेत. आणि याच्यामध्ये काही चुकीचं झाल्यास तर मात्र उमेदवार स्वतः जबाबदार असणार आहे. नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी तो पात्र सुद्धा नसणार आहे. तो 16वा प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना एज्युपवित्र 2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. मित्रांनो, हे न्यूज बुलेटिन आहे, परंतु या न्यूज बुलेटिन मध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी दिलेली आहे की दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस कशी असणार आहे. राऊंड बद्दल प्रोसेस दिलेली आहे. त्याचवर प्राधान्यक्रम जनरेट करणं, लॉक करणं किती गरजेचं आहे हे तितकंच महत्वाचं आहे. तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण खूप महत्वपूर्ण याच्यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत.